मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी अंदमान निकोबारची जी टूर केली होती त्या संदर्भातला एक व्हिडिओ तयार केलाय, त्यावर मी बोलतोय. अंदमान निकोबार का महत्वाचं आहे, तर भारतामधलं सगळ्यात पहिला तिरंगा ज्या ठिकाणी फैलवला गेला नेताजी सुभाषचंद्र बोसनी, ते म्हणजे अंदमान निकोबार म्हणजे पोर्ट ब्लेअर. नंतर भारतीय महासागरामध्ये सागरिकदृष्ट्या एक अतिशय महत्वाचं ठिकाण आहे. जगाच्या व्यापारावर त्याचा खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो आणि आपण ते आता डेव्हलप करायला लागलोय. नंतर राजेंद्र चोला, म्हणजे हे मी सांगतोय हे 1100-1200च्या आधी त्याला मनक्कवरम म्हणायचे. त्यांच्या काळापासून आपली भारतीय लोक तिथं जात आहेत. कान्होजी आंग्रे यांनी ही भेट आपल्या ताब्यात ठेवली होती, म्हणजे आपले महाराष्ट्रातले कान्होजी आंग्रे. आणि ती जी बेट ताब्यात ठेवली होती त्याच्यामुळं ती बेट आता भारतामध्ये आलेली आहे. आता ते काय झालं की 1755 पासून वेगवेगळ्या देशांनी युरोपमधल्या त्याच्यावर राज्य करत करत शेवटी 1784ला ते सगळं प्रकरण ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. आता नेताजींनी त्यावेळेला शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप ही नावं ठेवली होती दोन बेटांची. ती नावं आता परत या नवीन सरकारनं दिलेली आहेत. आता तुम्हाला तिथं विमानानं आणि बोटीनं जाता येतं, पण नॉर्मली विमानानं जातात लोक. तर आता विमानं नॉर्मली बेंगलोर, चेन्नई, कलकत्ता या ठिकाणून आहेत. आम्ही जे गेलो होतो ते आम्ही कोल्हापूरहून हुबळीला गेलो, हुबळीहून विमानानं चेन्नईला गेलो. चेन्नईमध्ये आम्ही मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळची आमची फ्लाईट होती, ती पकडून आम्ही पोर्ट ब्लेअरला गेलो. म्हणजे आम्ही उतरलो कुठे, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. आम्ही जेव्हा उतरलो होतो तेव्हा जुनी बिल्डिंग होती, पण आता नवीन खूप सुंदर बिल्डिंग झालेली आहे. त्याचा जर का तुम्ही टॉप व्ह्यू बघितलात, अर्थात मला तो देता आलेला नाहीये, मला शक्य झालं तर मी शेवटी टाकतो. तर खूप सुंदर आता त्याचं बिल्डिंगचं काम झालेलं आहे. फारच सुंदर काम झालं तिथं. मग आता आम्ही तिथं पोचलो साधारण 11:30 वाजता. आणि मग 2च्या दरम्यान आम्ही पहिलं कुठं जायचं, तर आमचा उद्देशच बेसिकली सेल्युलर जेलला व्हिजिटचा होता. मग त्याला आम्ही काय केलं, तर आम्ही सेल्युलर जेलला जायसाठी आमची टॅक्सी बोलवली आणि आम्ही सेल्युलर जेलला गेलो. मग गेलो तेव्हा नशिबानं फार गर्दी नव्हती, आम्हाला इझिली आत जाता आलं. आत गेल्यानंतर आम्हाला एक 10-15 माणसांचा एक गट होता आणि त्याला हिंदीमध्ये तो गाईड आम्हाला मार्गदर्शन देत होता. साधारणपणे ₹100 पर हेड तो घेत होता. मग असं त्यांनी घेतल्यानंतर मग आम्ही म्हणलं तो माहिती देतोय तर सगळं त्याप्रमाणे बघत गेलं पाहिजे. आता हे सेल्युलर जेल जे आहे ते बांधलंय फार पूर्वी, पण त्याचे एकूण 7 बॅरेक्स आहेत, म्हणजे 7 दिशा आहेत त्याच्या. त्या 7 दिशांचं एक मॉडेल आत ठेवलंय त्यांनी म्युझियम मध्ये. ते मॉडेलचा फोटो मी टाकलाय, पण आता त्यातले फक्त 3च बॅरेक्स आहेत. मग आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा त्या माणसानं आम्हाला पहिल्यांदा घेऊन गेला तो फाशी द्यायच्या ठिकाणी, म्हणजे जिथं फाशी दिली जायची ते एक निळ्या रंगाची खोली आहे, तिथं तुम्हाला फोटोमध्ये दिसेल. तर ते फाशी दिल्या जायचं ठिकाण आहे, तर तिथं आम्हाला घेऊन गेला. तिथून बाहेर आल्यानंतर ज्या शिक्षा सगळ्या दिल्या गेल्या होत्या, दिल्या जायच्या, म्हणजे नारळ सोलणं असेल किंवा तेल काढणं असेल किंवा चापकाचे फटके असतील किंवा अशी काही कामं असतील, पाणी भरायचं काम असेल, असं जे काही होतं ते सगळं आम्हाला त्यानं दाखवत 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 तो आम्हाला सेंट्रल टॉवरवर गेला. सेंट्रल टॉवर म्हणजे जिथून ते 7 बॅरेक सुरू होतात असं ठिकाण आहे ते. मग तिथं गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा जिन्यानं वरती गेलो, एक मजला झाला. त्याच्यानंतर वरती गेलो आणि मग त्याने आम्हाला टेरेस वगैरे सगळी दाखवली. आता एकूण सगळं जेव्हा पूर्वीचं बांधलं तेव्हा तिथं किती सेल्स होते, तर 696 सेल्स होते. सेल म्हणजे कोठडी थोडक्यात. आता ही जी कोठडी आहे याचा आकार किती होता, तर 4.5 मीटर बाय 2.7 मीटर. तुम्ही इमॅजिन करू शकता की आपल्या घरामध्ये ज्या फरशा असतात त्याच्यावरून अंदाज करता येईल. 4.5 मीटर ते 2.7 मीटर. आता यांनी काय केलं होतं, तर त्याला आता आत हवा तरी यायला पाहिजे, पुढून तर गज आहेत, ते सुद्धा गज पूर्ण उंचीचे नाही आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर त्याला कोठडीत ठेवलंय, त्याला हवा यायला पाहिजे म्हणून त्यांनी व्हेंटिलेटर बांधले होते. पण ते व्हेंटिलेटर किती वर होते, तर 3 मीटर वर होते. म्हणजे माणूस काही केलं तरी त्या व्हेंटिलेटर पर्यंत पोहोचू शकत नाही तिथनं चढत. अशा पद्धतीनं त्यांनी त्यातनं कुणालाही बाहेर जाता येणार नाही अशा पद्धतीनं त्यानं ते सगळं करून ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांनी केलं होतं. आता त्यातले बाकीचे गेलेत आणि 3 जे राहिलेले आहेत त्या 3 मध्ये आता त्यांनी व्यवस्थित सगळं केलेलं आहे.
म्हणजे त्याचा तर मेंटेनन्सही व्यवस्थित ठेवला आहे. आणि त्याला कसं झालं की जेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा दिला आणि ती राष्ट्रीय स्मारक झाल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलत गेला. टुरिस्टची संख्या म्हणाल तर साधारणपणे लॉकडाऊनच्या आधी 5 लाख टुरिस्ट वर्षाला जात होते. आता तिथं टुरिझम जो आहे तो एका लिमिटेड पिरियड पुरताच आहे. याचं कारण असं की एकदा पावसाळा सुरू झाला की त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला तिथं फारसं फिरता येत नाही. त्यामुळं उरलेल्याच काळात तुम्हाला जायला लागतं. त्यामुळं ते म्हणजे सगळा जो पार्ट आहे तो तसा टफ आहे. मग आम्ही काय केलं, आम्ही वरनं थोडंसं बघून झाल्यानंतर खाली आलो. आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही आम्हाला काय सांगणार आहे त्याचं एक्सप्लेनेशन झालंय का? तो झालंय म्हणला. मग त्याला म्हणलं की आम्हाला सावरकरांच्या कोठडीकडे जायचंय. मग त्यांना रस्ता दाखवला. मग जसे आम्ही दोघं होतो तसे आमच्यावर आणखीन बंगालमधले दोघं आणि महाराष्ट्रातले अशा 5-7 जण होतो आम्ही. आम्ही चालत चालत सावरकरांच्या कोठडीपर्यंत गेलो. तिथं आत गेलो. आत आम्ही बसून पाया पडलो, फोटो काढला आणि मग बाहेर आलो. मग बाहेर आल्यानंतर त्यांना काय टाईपची शिक्षा झाली होती, मग तो डेव्हिड बारी जो होता तो काय पद्धतीनं ट्रीटमेंट द्यायचा, हे सगळं आम्हाला तिथं बघता आलं. म्हणजे त्यांनी सांगितलं काय काय ते. मग आता त्याच जेलमध्ये असताना कमला काव्य हे सावरकरांनी लिहिलेलं आहे. हे जे कमला काव्य आहे हे ते म्हणजे खडू नव्हताच त्यांच्याकडे, दगडानं किंवा विटेनं लिहायचं आणि ते परत पुसायचे, त्यामुळे ते पाठ करायचं. असं एक सुंदर काव्य कमला काव्य त्यांनी तिथं लिहिलं. ते रोजच्या रोज लिहायचे आणि पाठ करून ठेवायचे. ते इतकं पाठ होतं की त्यांची शिक्षा संपून जेव्हा ते रत्नागिरीमध्ये आले त्यांनी कमला काव्य लिहिलं. कमला काव्य वाचल्यावर समजतं माणसाचे विचार काय आहेत. मग आता आम्ही ते सगळं बघून आल्यानंतर खाली मेन ठिकाणी आलो आणि आम्हाला लाईट अँड साऊंड शोचं तिकीट आमच्याकडे होतं. तो संध्याकाळी सुरू होतो, म्हणजे जसा अंधार 5:30ला पडायला लागेल त्या दरम्यान ते सुरू करतात. मग तिथे एक म्युझियम आहे. मग आम्ही म्युझियम मध्ये गेलो. म्युझियम मध्ये खूप इन्फॉर्मेशन तिथली दिलेली आहे. स्वातंत्र्य लढा कसा झाला, कोण कोण होते, काय काय ट्रीटी झाल्या, केव्हा बांधलं गेलं, वगैरे 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 भरपूर काय 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 त्यांनी दिलेलं आहे. ते आम्ही तिथं सगळं फिरत राहिलो. फिरून झाल्यानंतर मग आम्ही लाईट अँड साऊंड शोला आलो. फक्त त्याच्यापूर्वी आम्ही त्यांना विचारलं की म्हणलं आता बाहेर अंधार पडेल आणि बाहेर काही स्वातंत्र्य वीरांचे स्टॅच्यूज उभे केले, त्याचे आम्हाला फोटो घेऊन येता येईल का? तर तो मला ठीक आहे, त्याने एका पासावर सही केली, म्हणला जाऊन घेऊन या. मग आम्ही बाहेर गेलो, फोटो बिटो घेतले आणि त्यांना आम्हाला ज्या टायमिंगला सांगितलं होतं त्या टायमिंगला आम्ही आत आलो. मग लाईट अँड साऊंड शो सुरू झाला. ते त्यांनी त्याची अरेंजमेंट केलेली आहे. सुधारणा खूप होऊ शकते, पण लाईट अँड साऊंड शो मध्ये त्यांनी बारी, त्याच्यानंतर त्यांना दिलेली ट्रीटमेंट, मग सावरकर काय बोलले वगैरे हे सगळं त्यांनी आम्हाला म्हणजे ते आम्हाला ऐकता आलं. ते सगळं झाल्यानंतर ते म्युझियम वगैरे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर संध्याकाळच्या उजेडामध्ये त्यांनी खूप सुंदर प्रमाणात आता लाइटिंग पण केलेलं आहे. ते सगळं लाइटिंग आम्हाला बघता आलं आणि हे सगळं लाइटिंग बिटिंग बघून मग त्या दिवशीचं बऱ्यापैकी, म्हणजे आता त्याच्यानंतर आम्ही कुठं जाणार नव्हतो, त्यामुळे आमचं त्या दिवशी सेल्युलर जेल बघून आमचं पहिल्या दिवशीचं अंदमान निकोबार मधला जो काही बघण्याचा कार्यक्रम होता तो संपला. त्यामुळे सुनील खोत आणि मी आमचं पहिल्या दिवशीचं काम संपवून आम्ही आमच्या हॉटेलवर परत गेलो. आपण हे व्हिडिओज बघताय ह्याबद्दल धन्यवाद. आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आम्ही तुम्हाला अजूनही व्हिडिओज देऊ शकू. धन्यवाद.